हाय, वेलकम टू आय यूट्यूब चॅनल. आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बरं, आजचा स्पेशल व्लॉग आहे. मी डाएट संदर्भात तर नाही म्हणणार, पण काय खाल्लं पाहिजे आपण दिवसभरात आणि कसं आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आहे. आणि स्पेशली ज्या लोकांना वाटतं की मी डाएट करते किंवा ज्यांना वाटतं की मी अजिबातच खात नाही किंवा खूप कमी खाते, त्यांच्यासाठी हा स्पेशल व्लॉग आहे. आणि इन्स्टाला मला ज्या खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या होत्या की तुम्ही काय दिवसभरात काय डाएट करता किंवा ओव्हरऑलच तुमचं डाएट काय असतं किंवा तुम्ही काय खाता. सो त्यासाठी हा आजचा आपला स्पेशल व्लॉग आहे. सो आता मी जास्त वेळ नाही काढत. मी ज्या मला टिप्स द्यायच्या आहेत किंवा मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, ते मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी बोलेनच, त्या टिप्स देईनच. पण त्याआधी मी सुरुवात करते माझ्या दिवसाच्या सुरुवातीपासून. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून काय खाते काय पिते त्यासाठी. ओके, सो चला मी दाखवते काय काय मी पिते, काय काय खाते ते. या तर येस, तुम्ही आत्ता जे पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं ते होतं आवळा पाणी. आणि आवळा पाणी म्हणजे असं काही त्याला खूप मेहनत करावी लागते असं काही नाही. आपल्या घरी आपण म्हणजे बाजारातून आवळे आणायचे जे मोठे मिळतात ते, आणि ते किसायचे, आपल्या किसणीवर किसायचे. आणि जो किसलेला भाग असतो म्हणजे जो आपण किसून घेतलेला, तर ते हातात फक्त घेऊन तो असा म्हणजे एका मुठीने त्यातनं रस जो आपण निघतो तो गाळणीने गाळून घ्यायचा. आणि तो जो रस असतो त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं तुमच्या अंदाजाप्रमाणे, आणि ते तसंच्या तसं रॉ पाणी जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं ते प्यायचं एक ग्लास. म्हणजे मी तरी पिते. आणि कारण का ते बाजारात जे मिळतात आवळा ज्यूस वगैरे, म्हणजे हे जे रॉ म्हणते मी, ते जे आपण आवळा सरबत वगैरे पितो त्याचं मी म्हणतच नाही आहे. जे म्हणजे बाकीच्या ब्रँड्सचे येतात आवळा ज्यूस वगैरे, ते रिकाम्या पोटी प्यायचे. मी तरी स्वतःसाठी हे रेकमेंड करते, म्हणजे मी स्वतः हेच पिते. आणि अल्टरनेटिव्ह असतं म्हणजे कधीकधी सलग आवळा पाणी पिते, कधीकधी नारळ पाणी पिते, कधीकधी नारळ पाणी पिते रिकाम्या पोटी. पण हे रिकाम्या पोटी पिते, म्हणजे उठल्यानंतर ब्रश करून झाल्यानंतर रिकाम्या पोटी आवळा पाणी, आयदर रिकाम्या पोटी नारळ पाणी, हे माझं असतंच ठरलेलं. आता दुसरं म्हणजे हे पाणी पिल्यानंतरचं दुसरं जी मील मी खाते ती दाखवते तुम्हाला. सो येस, हे आहेत काळे मनुके भिजवून ठेवलेले, एक 9-10. ते मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की आत्ता उन्हाळा सुरू आहे, गरमीचे दिवस आहेत, तर हे थंड असतात आपल्या शरीरासाठी. त्यामुळे मी ते रात्रभर भिजत ठेवते. आणि 9-10 किंवा 8-10 काळे मनुके तरी सकाळी उठल्यानंतर, ते पण रिकाम्या पोटी म्हणजे आपण रिकाम्या पोटी आवळा पाणी प्यालेलंच असतो, मग त्याने काय असं भरलेलं नसतं पोट. म्हणजे काहीतरी नाश्ता करण्याच्या आधी मी ते खाते काळे मनुके. आणि इतर वेळेला म्हणजे जेव्हा गरमी वगैरे नसते, उन्हाळा कमी होतो, त्याच्यानंतर भिजवलेले बदाम, जे आपण बरेच जण करतच असेल, म्हणजे ती सकाळी उठल्यानंतर साली काढून किंवा सालीसकट बदाम खायचे. पण मी आता सध्या उन्हाळा आहे आणि ते आपल्या स्किनसाठी, मुळात ते स्किनसाठी खूप छान असतं, म्हणून काळे मनुके मी पण तुम्हाला ते सजेस्ट करेन. आणि आता तुम्ही जे बघितलात एक प्लेट मस्तपैकी कांदा पोहे. बरं, हे ते अगदीच म्हणजे बट ऑब्वियस ते दर दिवशी बदलतच असतात. म्हणजे आज एक प्लेट मी पोहे खाल्ले, तर उद्या एक प्लेट थालीपीठ, म्हणजे 2 थालीपीठ आपली जी मोठी आपण बनवतो रेग्युलर साईजची. मग कधीकधी ब्रेड ऑमलेट किंवा फ्रेंच टोस्ट किंवा मग घावणे, चटणी, असं बदलत असतं. तर नाश्ता पण भरपेट करायचा असतो. जसं मी एक प्लेट पोहे केले तसं ते असं अल्टरनेटिव्ह मी बदलत असते. कधीकधी मी ते पण खाते अख्ख्या मुगाचे डोसे, ते पण छान त्याने प्रोटीन मिळतं. किंवा पालकाचे डोसे, म्हणजे तेच अख्ख्या मुगात आपण पालक मिक्स करून वगैरे असं बदलत म्हणजे
आता आज पोहे खाल्ले, तुझं थालीपीठ, घावणे, ब्रेड ऑमलेट, फ्रेंच टोस्ट, अख्ख्या मुगाचे घावणे, असं ते एक 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 दिवशी म्हणजे तुम्ही पण तसंच करत असाल म्हणा. आणि त्याने आपल्याला सगळे प्रोटीन पण मिळतं सगळ्या ह्याच्यात, म्हणजे नाश्त्यांमधून. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी लंच काय करते ते. ओके, या. तर तुम्हाला मी दाखवलंच, बघितलंच असेल की लंचमध्ये मी मस्तपैकी 2 तूप लावलेल्या चपात्या, मटकीची भाजी होती, सुकी बनवली होती म्हणून मटकीची भाजी, उसळ मी वेगळी बनवते. सो मटकीची भाजी, मोड आलेली मटकीची भाजी आणि मस्त 1 वाटी थंडगार बुंदी रायता. तर असं खाल्लेलं आहे. आणि बरं हे पण सांगायचं आहे की चपाती च्या ऐवजी मी एक दिवशी नाचणीची भाकरी खाते, एक दिवशी ज्वारीची भाकरी खाते. बरं ह्या भाकऱ्या मी परत तेच उन्हाळ्यात तुम्ही खा जास्त करून, कारण का त्या आपल्या शरीरासाठी थंड असतात. आणि नाचणीसुद्धा लकीली मला आमच्या घरी रत्नागिरीला मामाला गावठी नाचणी त्याचा मित्र देतो आय थिंक. तर मग मस्त त्याने मला त्याचं पीठ दळून पाठवलं होतं. तर तुम्हाला ते मिळालं गावठी नाचणी तर ठीक, नाहीतर आपल्या किराणा स्टोअरमध्ये जी नाचणी मिळते त्याचंही पीठ उत्तम, असं काही नाही. मला मिळालं आणायचं म्हणून मी सांगते. सो तर मला हे सांगायचं आहे, आता समजा मी आज चपाती खाल्ली आहे तर मग उद्या भाकरी खाते एक ज्वारीची, मग परवा नाचणीची भाकरी, मग परत चपाती, असं ते बदलत राहते. पण हां, मला हेही आवर्जून सांगायचं आहे, पण ज्यावेळी तुम्ही चपाती खालते सगळं असं मिक्स करत राहू नका की चपाती पण खाते, भात पण खाते, एका वेळी एकच खा. हां, कधीतरी ठीक आहे की आपण कुठे बाहेर गेलो आहे किंवा कोणाकडे तरी जेवायला गेलो आहे तर ते त्यांचा आग्रह असतोच, तर ते आपण नाही टाळू शकत. तर कधीतरी ठीक आहे, म्हणजे आपण चपाती पोळी पण खातो आहे, भात पण खातो आहे, भाजी पण खातो आहे, ते सलाड पण खातो आहे, रायता पण खातो आहे, तर ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही घरी असाल तेव्हा मी हे तुम्हाला नक्की सांगेन की तुम्ही हे फॉलो करा. एकतर चपाती, म्हणजे जे काही चपाती भाकरी जे काही असेल ते, त्याच्याबरोबर भाजी, सलाड, रायता, जे काही तुम्ही खाल ते मिक्स करू नका. त्याच्याबरोबर सोबत तुम्ही भात पण खाताय वगैरे, हे मला जे वाटतं आहे ते मी तुम्हाला सजेस्ट करते. बाकी फायनल कॉल तर तुमचाच आहे. आता मी तुम्हाला दाखवते की जेवणानंतर, आपण जेवल्यानंतर आपल्याला जी एक छोटीशी भूक लागलेली असते, 1 तास 1.5 तासानंतर किंवा 1.5-2 तासानंतर, त्या वेळेत मी काय खाते. ओके, बरं आता तुम्ही बघितलंच असेल मी 1 प्लेट फ्रूट म्हणजे 1 प्लेट जे काही कलिंगड कापून ठेवलं होतं ते मस्तपैकी खाल्लेलं आहे. तर आणि ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्लीज 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 दिवसातून 1 तरी फळ तुमच्या पोटात गेलं पाहिजे, 1 तरी. तुम्ही कुठलंही फळ खा, म्हणजे तुमच्या आवडीचं फळ खा, सीझनल फ्रूट खाल्लं तर उत्तमच, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे तुमच्या आवडीचं फळ असेल ते खाल्लं तरीही चालेल. मी आत्ता कलिंगड खाते कारण का मला कलिंगड खूप आवडतं आणि आता ते उन्हाळ्यात आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं असतं, कारण का ते बॉडीला हायड्रेट ठेवतं त्याच्यामुळे. किंवा मी द्राक्ष खाते, संत्रं खाते आत्ता ह्या सीझनमध्ये, तर असं काही नाही. आणि इतर पण फळं खाते मी माझ्या आवडीची, पण तेच आहे, दिवसातून 1 तरी फळ तुमच्या पोटात गेलं पाहिजे, ही माझी रिक्वेस्ट आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपला स्नॅक टाईम. तेव्हा तर भूक लागतेच लागते, माहिती नाही, ही जी एक संध्याकाळची वेळ आहे ना, ज्याला आपण ॲक्च्युली स्नॅक टाईम म्हणतो, ज्या टायमिंगला कडकडून भूक लागते, तर त्या टायमिंगला मी काय खाते या दाखवते.
येस, तर तुम्ही आता बघितलंच असेल की स्नॅक टाईमला मी ब्लॅक कॉफी आणि तो खाकरा होता ज्वारीच्या पिठाचा आणि तो पण गुळापासून बनवलेला आणि ते रागीचे म्हणजे नाचणीचे रोस्टेड चिप्स होते, ते फ्राय केलेले नव्हते, सो ते रोस्टेड होते. आणि असं काही नाही आहे, मी स्नॅक टायमिंगला मला जेव्हा कधी लहर येईल तेव्हा मी सँडविच पण बनवून खाते, पण एकच. आणि त्याच्यानंतर ब्लॅक कॉफी आज मला आज मला ब्लॅक कॉफी प्यावीशी वाटली म्हणून मी ब्लॅक कॉफी प्यायले. पण अदरवाईज आता जरा गरमा म्हणजे गरमी सुरू झाली, उन्हाळा सुरू झाला आहे, तर मग मी मध्ये मध्ये कोल्ड कॉफी पिते, मध्ये मध्ये दुधाची आपली ती गरम कॉफी असते ती पिते, कधी कधी सरबत पिते. सो अल्टरनेटिव्ह असतं. आणि मला आता ब्लॅक कॉफी पण कमी करायचे, कारण का जास्त पण ती चांगली नसते. तशी मी दिवसातून फक्त एकदाच पिते, जी संध्याकाळी पिते, पण तरी मला ती कमी करायची. आणि महत्त्वाची सूचना, स्नॅक्स टायमिंगला जे काही तुम्ही खाता संध्याकाळी चहाबरोबर कॉफीबरोबर, ते थोडंसंच खा. स्नॅक्स टायमिंग असतो, असं भूक लागली आहे म्हणून खूप खायचं, हे सगळ्यात चुकीचं आहे. त्याच्यामुळे जे काही खाल स्नॅक्स टायमिंगला ते थोडंसंच खात जा, जेणेकरून थोडंफार पोट तुमचं भरलेलं असेल आणि थोडं रिकामं असेल. ओके. येस, तर तुम्ही आत्ता बघितलं असेल की मी मस्तपैकी गरमागरम वरण भात तूप आणि त्या वरणावर मस्तपैकी तूप टाकलं होतं. तर असं मी रात्रीचं जेवण जेवते. माझा प्रयत्न असतो की रात्री हा हलकसाच वरण भात खायचा, कारण का बाकी काही नाही. अगदीच खूप लहर आली तर त्याच्याबरोबर बटाट्याची कापं आणि वांग्याची कापं ते खाते मी. येस, खाते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जसं मी तुम्हाला सकाळपासूनची जी जर्नी दाखवली, जसं रिकाम्या पोटी आवळा पाणी पिणं किंवा रिकाम्या पोटी नारळ पाणी पिणं आणि त्याच्यानंतर काळे मनुके भिजवलेले, किंवा तुम्ही कुठलेही इतर वेगळे ड्रायफ्रूटसुद्धा खाऊ शकता पाण्यात भिजवून. त्याच्यानंतर भरपेट नाश्ता. आता प्रत्येकाची अर्थात त्याची क्वांटिटी कमी जास्त असेल प्रत्येकाच्या ॲपेटाईटनुसार, तेच. पण नाश्ता हा सगळ्यात महत्त्वाचा, तो कधीही स्किप झाला नाही पाहिजे. आणि आता फक्त मी तुम्हाला सांगणं खूप चुकीचं आहे, कारण का माझ्या शूटमुळे माझ्याच वेळा खाण्याच्या कधी कधी शफल होत असतात, जे की खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला असं वेळेबद्दल सांगणं हेच मुळात चुकीचं आहे. पण येस, जेव्हा मी घरी असेन तेव्हा माझा प्रयत्न असतो की वेळेवर नाश्ता, जेवण, दुपारचं जेवण करणं. त्याच्यामुळे पण तुम्ही ते वेळेत करत जा, हाच मी तुम्हाला सल्ला देईन. आणि जसं की मी नाश्ता पण तुम्हाला सांगितलं की कसा करते, त्याच्यानंतर जेवण पण दुपारचं जे मी तुम्हाला सजेस्ट केलं की एका वेळेला तुम्ही एकच खात जा, पोळी तर पोळी, भाकरी तर भाकरी, असं पोळी भात वगैरे मिक्स करू नका. म्हणजे ते योग्यही नाही आहे आपल्या तब्येतीसाठी. कधीतरी ठीक आहे. आणि जसं की रात्रीचं जेवण हलकंसंच काहीतरी. आता बऱ्याच जणांना भात रात्री खाल्लेलं सूट होत नाही किंवा खात नाहीत, दॅट्स फाईन. दुपारी खा तुम्ही भात, किंवा रात्री मग तुम्ही त्याऐवजी भाकरी वगैरे, जसं तुमच्या शरीराला सूट होईल तसं. आणि सगळ्यात महत्त्वाची एक मी तुम्हाला छोटीशी टीप देते. टीप नाही म्हणता येणार, पण एक मनापासून तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते काही तुम्हाला असं ऑर्डर वगैरे देणं असं नाही आहे, एक ते मनापासून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे म्हणून मी सांगते आहे की ना, तुम्ही जेवढे केवढे व्हिडिओज बघता यूट्यूबला म्हणा किंवा कुठेही डाएट संबंधीचे, तर ते ना, एकतर तुम्ही हे लक्षात घ्या, बाकीच्यांचं डाएट म्हणजे जे काही तुम्ही व्हिडिओ बघता किंवा दुसऱ्यांचं डाएट, तर ते प्रत्येक डाएट आपल्या बॉडीसाठी सूट होईलच असं नसतं. कारण का माझी बॉडी वेगळी आहे, जो समोरचा माणूस डाएट करतो त्याची बॉडी वेगळी आहे. आणि डाएट वगैरे मी ह्याला नाही म्हणणार, की आपण जे खातो ते सो तर ना, प्रत्येकाची बॉडी टाईप ना वेगवेगळी असते, त्यानुसार त्याला ते डाएट सूट होणारं असतं. त्याच्यामुळे आता माझं डाएट जे मी दाखवलं ते कदाचित तुम्हाला सूट होणार नाही. आणि एक हे नक्की बघा की
आपल्या बॉडीला काय सूट होतं आहे आपल्या शरीराला हे आपल्याला कळत असतं, माहिती असतं. आणि मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करेन की ना, हे तर म्हणजे तुम्ही आवर्जून कराच की आपल्या बॉडीसाठी म्हणजे आपल्या शरीरासाठी आपल्याला काय सूट होतं ना आपल्या बॉडीला हे आपल्याला माहिती असतं. फक्त आपलं तेवढं लक्ष असलं पाहिजे. कारण का आता जसं माझं आहे की आपण ज्या कोशिंबिरी खातो म्हणजे गाजराची म्हणा, काकडीची म्हणा, बीटची म्हणा किंवा कुठलीही कोशिंबीर, तर ती अशी त्या आपण तर ते कच्चेच किसून घेतो वगैरे आणि ते खातो. तर ना माझ्या ते बॉडीला सूट होत नाही असं जेवढं मी व्यवस्थित ऑब्झर्व केलं आहे. तर मग मी गाजराचा भात बनवते, बीटची भाजी बनवते जशी मला आत्याने माझ्या शिकवली आहे, किंवा मग काकडी वगैरे तर मग मी थोडंफार तेव्हा खाणं अवॉइड करते थोडं, म्हणजे कधीतरी खाल्ली तर हे ना तुम्ही नोटीस करायला शिका की तुमच्या बॉडीला काय सूट होतंय काय नाही. ते तुम्हाला कळेल, आपोआप कळेल ते सूट होतंय नाही होतंय. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगवेगळा असतो. माझा बॉडी टाईप म्हणजे माझ्या शरीराला काय सूट होतंय हे वेगवेगळं असतं, त्यांच्या शरीराला काय सूट होतंय ते वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येकाचं डाएट आपल्याला सूट होईल असं नाही. आणि तुम्हाला आणखीन एक कळकळीची विनंती की उगाचच ना ओव्हर डाएट, ते काही जे डाएटचं फॅड आलंय ना ते करायला जाऊ नका. हे सगळं सजेशन आहे, फायनल कॉल तुमचाच आहे बट ऑब्वियस. तर प्रत्येकाचा म्हणजे उगाचच डाएट करायला जाऊ नका अशासाठी म्हणते, कारण का आपण जेव्हा ओव्हर डाएट करतो ना तेव्हा तुम्ही चुकता. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं तुमचं शरीर एक भलतंच होऊन जातं. जर तुम्ही बघितलं असेल ओढून ताणून जे डाएट करणारे असतात ना की अरे नाही भाई अभी आपण को डाएट करना है, तिथे त्यांचे गाल एकदम चप्पट झालेले असतात, असे सुकल्यासारखे वेगळे दिसतात. आता तुम्ही बघाल तर मी आय नो मी बारीक झाले, मला बरेच जण विचारतात की तू बारीक झाली आहेस तर म्हणजे काही डाएट करतेस का. आता तुम्हाला तर मी सगळी जर्नीच दाखवली सकाळपासूनची. आता दर दिवसाची तर मी नाही करू शकत शूट, कारण का माझे बरेचसे बाकीचे पण माझं स्केड्यूल असतं. तर ना मी तुम्हाला हे नक्की सजेस्ट करेन की जे ओढून ताणून केलेलं डाएट असतं ना त्याने एक तर तुम्ही वेगळेच बारीक होता किंवा तुमचं गाल आत जातं. तर तुम्ही बघितलं असेल तर मी ह्यासाठी माझं उदाहरण दिलं, कारण का मी बारीक झाले, कारण का मध्ये मी थोडीशी आजारी होते काही महिने, त्याच्यामुळे मी बारीक झाले. पण हा माझा जर गालाचा तुम्ही भाग बघाल तर तो चबीच आहे. सो मी तसं वाला डाएट करत नाही की आज काय भाज्याच नुसत्या खाल्ल्या उकळलेल्या किंवा ते नुसत्या पानंच ती सॅलडची खाल्ली वगैरे किंवा फक्त फ्रूट्स खाल्ले, ज्यूस प्याले, असं नाही आहे. तुम्ही जे लहानपणापासून खात आलायत तेच खा. आणि आपल्या इकडच्या ज्या भाज्या असतात ज्या आपल्या इथे पिकतात, आपल्या इथे जे उगवतं ते खा, जे आपल्या बॉडीला सूट होईल. त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट करेन मनापासून की दुसऱ्यांचं डाएट बघून ते फॉलो करत जाऊ नका. हे मी तुमच्या सगळ्यांची एवढी प्रेमाने रिक्वेस्ट आली होती, सो मी हा व्हिडिओ बनवला. आणि एक उदाहरण की जे उदाहरण नाही म्हणता येणार, पण हे मी तुम्हाला अक्षरशः सजेस्ट करेन की जे असतं ना, मला पण हे बरेच जण म्हणतात की अरे मी आता माझं अशासाठी सांगते की पाणीपुरी खायला गेले की एका प्लेटवर माझं भरलेलं असतं पोट, मी सॅटिस्फाईड असते, मी त्याच्यावर पाणीपुरी खात नाही. तर ते मला बरेच जण म्हणतात अगं पाणीपुरी काय एक प्लेट खायची, पाणीपुरी खायची तर कशी मस्त 2-3 प्लेट, तुझं एका प्लेटमध्ये होतं. इथेच तुम्ही चुकता. आता आवडतीये ना गोष्ट म्हणून ती अशी म्हणजे आता ती काही ज्या म्हणी, काही नाही बऱ्याचशा म्हणी ज्या म्हणून ठेवलेल्या आहेत ते ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो, तर ती करेक्ट आहे. आता पाणीपुरी आवडते म्हणून तुम्ही 2-3 प्लेट खाल तर हे चुकीचं आहे ना. म्हणजे तुम्हाला मी तर सजेस्ट करेन की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या तुम्ही प्रमाणात खा, थोड्याशाच खा. मी तुम्हाला लिहून देते, तुम्ही त्याचा काहीही तुमच्यावर परिणाम होणार नाही. तर मला हेच सजेस्ट करायचं की तुम्ही खा, सगळं खा, पण तेच प्रमाणात खा. आता माझेही असे काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना मिठाई आवडतात किंवा कुठलीही त्यांची आवडती गोष्ट असते, ते खायला लागल्यावर ना मग ते काही म्हणा, जिलेबी म्हणा किंवा मिठाईच म्हणा एखादी, तर ती खायला लागल्यावर अरे ठीक आहे ना, और एक खाते आहे ना, अजून एक खाऊया ना, असं करत करत त्याचे कधी 3-4 होतात ते कळत नाही. मग कशाला एकच खा ना, एकावरच पोट भरू शकतं किंवा समाधान होऊ शकतं आपण ठरवलं तर. आणि ते म्हणाले ते खरं आहे, कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही गोष्टीचा आपण अतिपणा केला की तो वाईटच असतो. मग तो शरीरासाठीचा का असे ना, खाण्यासंबंधीचा का असे ना, कुठलाही. त्याच्यामुळे हे मी तुम्हाला सांगते ते लक्षात ठेवा की तुम्ही सगळं खा, प्रमाणात खा आणि त्याचा तुमच्या शरीरावर फार असा परिणाम होणार नाही, मी तुम्हाला लिहून देते.
आणि त्याच्यानंतर अजून एक सजेशन हे देईन मी तुम्हाला की जितकं शक्य होईल तितकं घरचंच खा. म्हणजे नाश्ता असो किंवा जेवण असो दुपारचं रात्रीचं. हां, 15 दिवसातून एकदा वगैरे ते तर मी पण खाते थोडंसं. तसं 15-20 दिवसातून एकदा ठीक आहे बाहेरचं खाणं, किंवा असं नाही तर ते आपलं अधेमध्ये होतंच की आपण कितीही नाही म्हटलं आजकालच्या आपल्या धावपळीच्या जगात ते कधी ना कधी बाहेर गेलो, लेट होतोय, भूक लागली तर खाणं होतंच. त्यामुळे जितकं शक्य होईल आणि जितक्या प्रमाणात तुम्हाला शक्य होईल घरचंच जेवा, घरचंच खा, घरचाच नाश्ता करा आणि खूप 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 हेल्दी राहा. आणि येस, मी जशी तुम्हाला माझी जर्नी दाखवली, जर्नी म्हणजे मी काय खाते वगैरे, आता कळलं मी डाएट करत नाही आणि मी खाते माझ्या शरीरासाठी किंवा माझ्या बॉडीसाठी जेवढं आवश्यक असेल तेवढं मी खाते. आणि बरं, हे तुम्हाला सांगते, हे मला जे सजेशन्स येतात, अगे खा गं काही नाही होत, अगे खा एक चपातीने काही नाही होत, पण असं की नाही, आपलं पोट जर भरलं आहे तर नाही म्हणायला शिका, नाही खायचं. हां, तेच मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही बाहेर गेलायत, कुठे पाहुण्यांकडे गेलायत, ते तेव्हा तर म्हणजे त्यांच्याशी वाद करण्यापेक्षा हवं होतं की ठीक आहे खा लेते बाई. सो तसं कधीतरी ठीक आहे, पण बाकीचं जर काही जास्त सांगत असतील तर ते ऐकू नका. आणि कमी नाही म्हणणार, प्रमाणात खा. जे काही खाल ना ते प्रमाणात खा. इवन तुम्ही घरी बनवलेलं असलं, ते तुमच्या आवडीचं असलं तरी. ओके, सो खूप 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 हेल्दी राहा, खुश राहा. आणि बाकीचे तुमचे काही सजेशन्स असतील तर ते मला तुम्ही यूट्यूबला कमेंट करून सांगितलं तरी चालेल, मेसेज करून सांगितलं तरी चालेल, बाकी इन्स्टावर सांगितलं तरीही चालेल. बाकी अजून असे खूप सारे व्हिडिओज म्हणजे स्किन संबंधीचे, हेल्दी लाईफबद्दलचे, पॉझिटिव्हिटीचे मी पोस्ट करेनच जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल. ओके, तोपर्यंत तुम्ही खूप सारे हेल्दी राहा आणि लव यू, बाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं हक्काचं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, नाहीतर आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत नाही पोहोचणार. सो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. परत एकदा लव यू, बाय.